नमस्कार. न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आमच्या न्यूज डंकाच्या माध्यमातून हिंदवी स्वराज अभियान ही एक मोहीम आम्ही गेले अनेक दिवस सुरू ठेवलेली आहे आणि या माध्यमातून आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ज्यांना 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, या 100 वर्षामध्ये पदार्पण या संस्थेचं होणार आहे, तर त्याविषयी मुलाखती तर आम्ही घेतोच आहोत. पण आता 1 एप्रिल रोजी डॉक्टर हेडगेवार यांची जयंती साजरी केली जाते. त्यानिमित्ताने आम्ही एका विशेषांकाचं प्रकाशन करणार आहोत आणि त्या अनुषंगाने आम्ही डॉक्टर हेडगेवारांचं चरित्र, त्यांचं कार्य याविषयी सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. तर त्या अंतर्गत आम्ही काही मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यांच्या जीवनातील काही पैलू आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. आज त्यांच्या संदर्भातला आणखी एक पैलू जाणून घेण्याची एक संधी आम्हाला मिळालेली आहे आणि त्यासाठी आमच्यासोबत आहेत ते धनंजय भिडे, अनाथ विद्यार्थी गृह मंडळाचे ते असोसिएट सदस्य आहेत. आता हे जे अनाथ विद्यार्थी गृह मंडळ जे आहे हे डॉक्टर हेडगेवारांनी त्याची स्थापना केली. म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जशी एक संस्था त्यांनी किंवा ही संघटन जे आहे ते त्यांनी स्थापन केलं, त्याच्या मागचं कारण जे होतं ते व्यापक होतं. एक राष्ट्रभक्तांची अशी पिढी जी आहे ती आपल्याला तयार करता येईल, त्यांच्यामध्ये तशा पद्धतीचे विचार जे आहेत किंवा ती प्रेरणा जी आहे ती त्यांना देता येईल असा उद्देश होता. मात्र त्याबरोबरच एक सामाजिक जाणीव सुद्धा त्यांच्याकडे होती आणि त्या अनुषंगाने अनाथ किंवा गरजू जी मुलं आहेत त्यांना सुद्धा मदत मिळावी, त्यातून त्यांना शिक्षण घेता यावं, त्यांना जे काही हाल अपेष्टा सहन करावे लागत आहेत तर त्या सहन कराव्या लागू नयेत या उद्देशाने त्यांनी अनाथ विद्यार्थी गृह मंडळाची स्थापना केली. तर त्याविषयीचा इतिहास नेमका काय आहे, त्या संस्थेचं पुढे कशा पद्धतीने वाटचाल झाली, त्या संस्थेशी संबंधित कोण कोण लोक होते, त्यांनी कशा पद्धतीने डॉक्टर हेडगेवारांनी स्थापन केलेली संस्था जी ती चालवली आणि अनेक मुलांना त्याचा कसा लाभ झाला, हे सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या मुलाखतीच्या निमित्ताने करणार आहोत. आणि त्यासाठी धनंजय भिडे यांच्याशी आपण हा संवाद साधूया. धनंजयजी, आपलं खूप खूप स्वागत आहे न्यूज डंकामध्ये. नमस्कार. नमस्कार. असं आहे की पहिल्यांदा मी थोडे डिस्क्लेमर म्हणायला तसं देऊ इच्छितो. ह्या आपल्या याच्यात हेडगेवारांचं नाव आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही नाव आहे, तर त्यामुळे माझ्याकडनं स्वाभाविकपणे या बाबतीतही काही ना काही बोलल्या जाईल आहे ना. परंतु मी संघाचा प्रवक्ता नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. त्यामुळे मी जे बोलतोय ती माझे वैयक्तिक आणि माझ्या अनुभवातनं आलेली मतं असणार आहेत. दुसरं असं की अनाथ विद्यार्थी गृह मंडळाचा सद्य कार्यकारिणीचा मी सदस्य नाही, त्यामुळे अनाथ विद्यार्थी गृह मंडळाचं सध्याचं जे काय धोरण आहे त्याच्याशी पण मी सध्या जोडून घेऊ शकणार नाही, कारण की मी जुना कार्यकर्ता एक प्रकारे झालो आहे. मी 16-17 साली त्याचा व्यवस्थापक होतो आणि आज पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. हे मुद्दा मी आधी डिस्क्लेमर अशासाठी दिलं की ह्याच्यातनं कोणाला काही दुखायला जाऊ नये कोणी आणि कोणाचा गैरसमज होऊ नये. ठीक आहे, बरोबर. ठीक आहे, आपण सुरू करूया. म्हणजे अर्थात तुमचा अनुभव मोठा आहे आणि तुम्हाला हे सगळं माहिती आहे, त्या अनुषंगाने आमच्यापर्यंत ही माहिती पोचावी. ज्यांना अर्थातच याविषयी माहिती ही मिळाल्यानंतर अर्थात त्यातून डॉक्टर हेडगेवारांचा हा जो पैलू आहे तो सुद्धा त्यांच्यासमोर येईल, हा आमचा उद्देश आहे आणि त्या अनुषंगाने आपण आमच्याशी हा संवाद साधताय. तर पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना डॉक्टर हेडगेवारांनी केली हे तर आता सगळ्यांना माहितीच आहे आणि त्याच्या मागची काय भूमिका होती, काय त्याच्या मागची कारणं होती, हे सुद्धा आम्ही सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि अनेकांना पुस्तकांच्या माध्यमातून, लेखांच्या माध्यमातून हे समजलेलंच आहे. पण सामाजिक जाणीव जी आहे ती या निमित्ताने कुठेतरी लोकांमध्ये निर्माण व्हावी आणि जसं एक चांगली पिढी घडवायची आहे त्याचबरोबर एक चांगला समाज घडवण्यासाठी सुशिक्षित समाज, त्यातल्या ज्यांना गरज आहे, गरजवंत जे आहेत त्यांना कुठेतरी मदतीचा हात आपल्या माध्यमातून देता यावा, हा सुद्धा विचार खूप मोठा आहे. तर त्या अनुषंगाने डॉक्टर हेडगेवारांनी या संस्थेची स्थापना केली. तर तुम्ही थोडक्यात त्याची पार्श्वभूमी आम्हाला सांगा की कशा पद्धतीने आणि कधी ही सगळी सुरुवात झाली. बरोबर.
असं आहे की डॉक्टर साहेब शिक्षणासाठी कलकत्त्याला गेले होते. म्हणजे आणि तिथे ते डॉक्टर बनण्याचं शिक्षण घेत असताना स्वाभाविकपणे त्यांचा जो स्वभाव होता त्याच्याप्रमाणे त्यांचं क्रांतिकारकांशी संबंध आला आणि क्रांतिकार्यामध्ये ते सहभागी झाले. म्हणजे ज्याला अनुशीलन समिती म्हणतात वगैरे त्याच्यामध्ये ते होते. आणि नंतर मग ते पूर्ण करून नागपूरला जेव्हा आले तोपर्यंत त्यांच्या हे लक्षात आलं होतं की आम जनता, सर्वसामान्य लोक जे आहेत ते हा मार्ग स्वीकारू शकत नाहीत. त्यांच्यासाठी वेगळा मार्ग स्वीकारला गेला पाहिजे ज्याच्यामधनं संघटने उभं राहिलं पाहिजे. कारण की मुळात हे लक्षात आलं की आपण स्वातंत्र्य जरी मिळवलं तरी ते चालवणार कोण? ते चालवणारे लोक शिस्तबद्ध असले पाहिजे, त्यांच्यात राष्ट्राभिमान असला पाहिजे आणि हा त्यांच्या लक्षात आला विषय. तर त्यामुळे त्यांनी एकूणच क्रांतीच्या संदर्भातलं आपलं जे काय हे होतं त्यातला सहभाग होता त्याला बाजूला ठेवला. त्याच्याबद्दल फारशी चर्चाही कुठे होऊ नये असा प्रयत्न केला. अर्थात हे पोलिसांना माहीत होतं त्यामुळे त्यांच्यावर त्यांची नजर होतीच. आणि इथे आल्यानंतर मात्र त्यांनी सरळ सरळ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये आपला सहभाग सुरू केला. म्हणजे सांगायचं म्हणजे त्याचं जे राष्ट्रसेवा दलाचा जो पूर्व भाग आहे आधीचा त्याच्यामध्ये हेडगेवार सक्रिय होते आणि त्यांनी जवळपास 1200 तरुणांचं एक संघटन निर्माण केलेलं होतं. म्हणजे ही पार्श्वभूमी त्याला आहे. आणि ते स्वतः डॉक्टर, प्रतिथयश डॉक्टर नंतर झाल्यामुळे आणि मुख्य म्हणजे काय की अत्यंत सर्व प्रकारच्या सगळ्या क्षेत्रातल्या लोकांना जोडून घेणे आपल्याशी हा एक मोठा गुण त्यांच्यात होता. मग तिथे त्यांच्याबरोबर सावरकर जुळलेले असतील, मग मुंजे जे आहेत धर्मवीर मुंजे ते असतील सगळे आणि काँग्रेसमधले सगळे लोक. तर त्यामुळे 1920 साली जे काँग्रेसचं अधिवेशन नागपुरात झालं, सध्या त्या भागाला काँग्रेस नगर नावच दिलेलं आहे. तर त्यामुळे काय झालं की हे सगळं होत असताना 1920 सालीच काकासाहेब चोळकर हे मुंबईहून नागपूरला आलेले 20 सालीच. कारण की त्यांचे मोठे बंधू डॉक्टर केळकर हे प्रतिथयश धन्वंतरी होते, इथले राजकारणातले मोठे नेते होते आणि त्यांच्याकडे ते आले, चुलत भाऊ त्यांचे ते. आणि डॉक्टर हेडगेवार आणि काकासाहेब चोळकर हे नागपूर व्यायामशाळेत दोघं एकत्र व्यायाम करत असत आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये अगदी गुळपीठ म्हणतात तसं होतं. म्हणजे त्यांच्यात अगदी काय म्हणतात तसं ये हृदयीचे ते हृदय टाकले असं एकमेकांशी हे होतं. आणि त्यामुळे संघाची जशी प्रभात शाखा असते, सायम शाखा असते, तशी कायम शाखा असावी असा एक त्यांच्या डोक्यामध्ये विचार आलेला. आणि दुसरं असं की नागपूरमध्ये येणारी जी अनाथ किंवा अन्य बाहेरची मुलं होती त्यांना मधल्या भागामध्ये अन्य धर्मियांकडनं काही त्रास होतो हेही लक्षात आलं होतं. आणि त्यामुळे त्यांनाही संरक्षण दिलं गेलं पाहिजे, त्यांची नागपुरात सोय केली पाहिजे असा विचार यांच्या लक्षात आला. डॉक्टर हेडगेवारांनी 1925 साली संघाची स्थापना केली. ती म्हणजे ऑफिशियली संघ घोषित केला, पण याचा अर्थ असा नव्हे की आधी संघ चालू नव्हता. तर संघ चालू होताच. आणि काय होतं की त्याला संघाचं रूप नव्हतं, पण ते मैदानावर खेळणे, व्यायाम करणे हे सगळं चालू होतं. त्यामुळे एक तरुणांचा गट तयार झालेला होता ऑलरेडी. आणि दुसरं असं की यांना डॉक्टर हेडगेवारांचं असं हे होतं की जे समाजामध्ये खूप प्रभावशाली लोक आहेत या सगळ्यांना संघाशी किंवा आपल्याशी जोडून ठेवलं पाहिजे आणि त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन समाजात काम केलं पाहिजे. आणि त्यामुळे जेव्हा ह्यांच्यात चर्चा झाली तेव्हा हा जो विषय होता सामाजिक आणि अनाथ मुलांचं हे आणि कायम शाखा ज्याला मी म्हणलो तसं, तर त्याचा एक प्रयोग करायचा असं झालं. आणि हेडगेवारांचे संबंध कोणाकोणाशी असावेत तर ते प्रत्यक्ष राजे लक्ष्मणसिंह भोसले यांच्याशी होते, न्यायमूर्ती भवानी शंकर नियोगी यांच्याशी होते, सर गंगाधरराव चिटणीस यांच्याशी होते. आणि त्यामुळे 1922 साली ह्या लक्ष्मणराव राजे भोसले यांच्या राजवाड्यामध्ये अनाथ विद्यार्थी गृहाची सर चिटणीसांच्या हस्ते विधिवत सुरुवात झाली. त्या दिवशी नॉमिनल एक 5 मुलांना ऍडमिशन दिली आणि तिथे ती झाली. पण कसं होतं की यांचे संबंध इतके प्रचंड होते सगळीकडे आणि स्वतः या चोळकरांचे काका हे त्यावेळेस नागपूर म्युन्सिपल कमिटीचे उपाध्यक्ष होते आणि न्यायमूर्ती भवानी शंकर नियोगी अध्यक्ष होते. आणि त्यामुळे त्यांनी काय केलं की ही चांगली योजना आहे असं म्हणून
आणि आत्ता जो दकडगंज भाग आहे तिथे 5 एकर जागा संस्थेला दिली. आता ही जी 5 एकर जागा संस्थेला दिली त्याच्यानंतर आणखीन 1-1.5 वर्षांनी पुन्हा 1.5 एकर दिली. म्हणजे संस्थेजवळ स्वतःची जागा आली. मग तिथे काहीतरी बांधकाम करायला पाहिजे. मग थोडंसं बांधकाम केलं आणि मग तिथे विधिवत अनाथ विद्यार्थी गृह सुरू केलं. अर्थात याचं नाव हिंदू अनाथ विद्यार्थी गृह हे होतं. म्हणजे आमच्याकडे जे अभिप्राय लिहिलेले आहेत त्याच्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचा 1936चा अभिप्राय आहे आणि त्याच्यात त्यांनी स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे की या हिंदू अनाथ विद्यार्थी गृहात येऊन मला संतोष झाला आणि त्यांनी खूप सुचवलंय तिथे नंतर 36 नंतर सुचवलंय. काय काय सुचवलं असेल, त्यांना लष्करी शिक्षण दिलं पाहिजे, यांना रायफलचं शिक्षण दिलं पाहिजे, यांची सैन्य भरती झाली पाहिजे. आणि मला सांगायला हा आनंद होतो की आमच्या अनाथ विद्यार्थी गृहाचे अनेक विद्यार्थी पुढे सैन्यामध्ये अधिकारी झाले. म्हणजे हे नुसतं असं ह्याचं नाही राहिलं की बा काहीतरी करतात सामाजिक काम म्हणून, तर प्रत्यक्ष राष्ट्र उभारणीत त्या विद्यार्थ्यांचा वाटा राहिला. आणि कसं असतं तसं मी असोसिएट सदस्य आहे. मी असोसिएट सदस्य का आहे, कारण की मी अनाथ विद्यार्थी गृहात शिकलो नाही, मी तिथे राहिलो नाही, मी अनाथ नव्हतो. आणि सुरुवातीला ज्यांनी काम उभं केलं तेही अनाथ नव्हते. त्यामुळे असेच लोक की जे अनाथ नाही आहेत पण जे संस्थेचं काम करतायत त्यांना असोसिएट सदस्य साधं सदस्य करून घ्यायचं. पण धोरण असं राहिलं की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी काम करायचं. जे अनाथ विद्यार्थी आहेत त्यांनीच पुढे अनाथ विद्यार्थी गृह चालवलं पाहिजे. आणि म्हणून हिंदू अनाथ विद्यार्थी गृह नावाने चालू असलेलं काम आणि पुढे जसजशी आर्थिक चणचण यायला लागली, सरकारची मदत पाहिजे असं व्हायला लागलं. सरकार तर आधी फक्त 12 वर्षापर्यंतच्याच मुलांना देत होतं अनुदान. मग आपण त्याच्यात रद्दबदली केली, आपण म्हणलं 18 वर्षापर्यंत द्या. मग सरकारने म्हणलं की अन्य लोकांना कुठे देतोय आपण, अन्य लोकांना आपण 12 वर्षापर्यंतच देतो. पण मग ह्या सगळ्या सामाजिक संपर्कामुळे, राजकीय संपर्कामुळे या आमच्या संस्थेला मात्र 18 वर्षापर्यंतच्या मुलांना अनुदान मिळायला सुरुवात झाली. आणि स्वातंत्र्यानंतर मात्र हे पूर्ण महाराष्ट्रातल्या म्हणजे सीपी अँड बेरार तेव्हाचं त्या सगळ्यांनाही 18 वर्षापर्यंत झालं. म्हणजे आम्ही सुरुवात केली आणि ते सगळ्यांना मिळायला लागलं. अडचण अशी आहे की 18 वर्षानंतर काय हा विचार आजही होत नाही. 18 वर्षानंतर मुलं अर्धवट वयाची असतात, शिक्षण झालेलं नसतं, त्यांचा ठाव ठिकाणा नसतो आणि त्यांना आम्ही समाजात नुसतं फेकून देतो. खरं म्हणजे 18 वर्षानंतरही ती सज्ञान होईपर्यंत किंवा सबळ होईपर्यंत त्यांना सरकारने काहीतरी नक्कीच मदत केली पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे असं आम्ही आवर्जून म्हणतो. आता मला या निमित्ताने विचारावं असं वाटतं की मी डॉक्टर हेडगेवारांनी जेव्हा ही सुरुवात केली मूर्तबेड्याची रुवली आणि त्यानंतर मग अर्थात त्यांचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कार्य सुद्धा सुरूच होतं. तर मग या संस्थेकडे ते कशा पद्धतीने पाहत असत किंवा त्याच्यावर सुद्धा त्यांची नजर कशी असेल, लक्ष कसं ठेवत किंवा या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी कोणती अशी लोक सोबत जोडली की जे हे संस्थेचं कार्य जे आहे की त्यांचा हा जो विचार आहे हा पुढे नेऊ शकतील. खरं म्हणजे नागपुरातले जे सगळे सोशिओ पॉलिटिकल क्षेत्रातले मोठे मोठे लोक आहेत या सगळ्यांना संस्थेशी जोडण्यात आलं. म्हणजे अगदी घटाटे असतील, श्रीमंत घटाटे असतील तर तेही संस्थेचे अध्यक्ष. आता बाबासाहेब घटाटेंची गंमत कशी आहे, आपण जसं म्हणतो की नाही की ते अनाथ विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष होते आणि संघचालक पण होते. तर त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचं लक्ष संस्थेकडे असणार, संघात असणार. ज्याला कासवीची दृष्टी म्हणतात तसं संघाचं लक्ष या संस्थेकडे कायम राहिलेलं अजूनही असतं. आता तर संघाच्या एका प्रोजेक्ट मधली 6-7 मुलं आमच्याकडे इथे आहेतच संस्थेत. म्हणजे सध्याही संघाचा प्रत्यक्ष संबंध आहेच. पण हा जो मुद्दा होता की बा ह्या मुलांनी आपलं केलं पाहिजे, तिकडे एकदा काकासाहेब चोळकरांनी हे पूर्ण अंगावर घेतलं आणि ते करतात म्हणल्यावरती काकासाहेब चोळकर हेच केंद्रस्थानी राहिलेले आहेत. तर त्यामुळे सगळ्यांना हे 100% माहीत असलं पाहिजे की ही सगळी जी संस्था उभी केली आहे ही काकासाहेब चोळकरांनी उभी केली आहे. मदत करणं, सोबत उभं असणं, हातभार लावणं आणि खमकेपणाने पाठीशी उभं असणं हे सगळं बाकी सगळ्यांनी केलं. मुळामध्ये संस्थेचे अध्यक्ष म्हणून कितीतरी मोठी मोठी नावं ह्याच्यामध्ये आहेत. मला तुम्हाला ती सांगता येतील नावं ही माझ्याजवळ आत्ताही आहेत. पण म्हणजे हे जे आहेत नावं ही अत्यंत महत्वाची आहेत आणि संस्थेला भेटी खूप लोकांनी दिल्या. गंमत म्हणजे कस्तुरबा गांधींनी 1927 साली भेट दिली आणि त्यांच्या लक्षात आलं की हे नुसतं पोटापाण्याचं काम नाही आहे आणि हे महत्वाचं काम आहे. म्हणून त्यांनी महात्मा गांधींना म्हटलं की तुम्ही पण जाऊन या. आणि त्या येऊन गेल्यानंतर महात्मा गांधी संस्थेत येऊन गेले आणि मग संस्थेमध्ये सगळे ज्याला शिकवणं म्हणतात, स्वतःच्या पायावर उभं करण्याचं ते सगळं काम चालू झालं.
एक कृष्णचंद्र कोणतरी आहेत, आता मला नाव लक्षात येणार नाही नीट, गुजरात मधले, त्यांनी 15 गायी आणि एक वळू संस्थेला भेट दिला किंवा ह्याच्यातनं मुलांना चांगलं दूध मिळालं पाहिजे, मुलांना गोपालनाची आवड लागली पाहिजे. आणि मी जे म्हटलं की बा हे एक प्रकारची कायम शाखा, ह्याचं कारण असं की संस्थेतनं विद्यार्थ्याला जर बाहेर जायचं असेल तर त्याला भगव्या ध्वजाला प्रदान करून जावं लागत होतं. म्हणजे तिथे भगवा ध्वज असे, हे समर्थ भक्त होते काकासाहेब तोळकर, गणपतीचे भक्त होते, अजूनही ते कार्यक्रम होतात. आणि त्यामुळे ध्वजाला प्रणाम करून आणि मग संस्थेच्या बाहेर विद्यार्थी जात असे. आणि शारीरिक शिक्षण म्हणजे काय, तर अगदी ज्याला मल्लखांब म्हणतात तिथपासून तर सगळं, बरं सगळी कामं बाहेरचे नोकर करणार नाहीत, मुलांनी स्वतःच सगळं करायचं. तर त्यामुळे सुरुवातीला मुलं स्वतःचा स्वयंपाक पण करायची, पण त्याच्यानंतर मग हळूहळू व्यवस्था वाढली ना, 200 मुलं झाल्यावर जो पुढे मुलं काय करणार, मग त्यामुळे मग आचारी ठेवणं, त्यांच्याकडनं करणं, हे सगळं करत आलं. प्रकर्षाने नाव घेतलं ते पाहिजे म्हणजे बाबासाहेब घटाटे. त्यांनी संस्थेला 36 एकर जागा दान केली किंवा संस्थेला काहीतरी उत्पन्न स्रोत राहायला पाहिजे म्हणून. म्हणजे ही काय म्हणतात त्याला, ती अगदी अपवादाने आढळणारी देव माणसं आहेत. आणि ती जागा पुढे कोराडी औष्णिक प्रकल्पात गेल्यानंतर मग ती रक्कम संस्थेला मिळाली. म्हणजे त्यामुळे संस्थेला एक आर्थिक बेस पण तयार झाला. गंमत म्हणजे कसं की घटाटे परिवार हा पूर्ण पिढ्यानपिढ्या आमच्याशी जोडलेला आहे. म्हणजे बाबासाहेबांनंतर भैयासाहेब घटाटे आमच्या संपर्कात राहिले. मग ते एकदा मला म्हणाले एक 16 साली की अरे बाबा माझ्याने काय होत नाही, आता तुम्हाला घटाटेच पाहिजे असेल तर माझ्याऐवजी अंबरीशला घ्या. तर मग आता त्यांचे जे हे आहेत अंबरीश म्हणजे नरसिंह घटाटे, ते आमच्या संस्थेचे सचिव आहेत. म्हणजे कसं पिढ्यानपिढ्या एखादं घराणं सामाजिक कामात राहतं त्याचं उदाहरण आहे की नाही. पण त्याच वेळेस एक भाऊसाहेब मिसर आमचे जे अध्यक्ष आणि सचिव नंतर होते, त्यांची एक छान गोष्ट आहे. ते असेच आले इथे, अनाथ विद्यार्थीगृहात शिकले आहे की नाही. आणि नंतर मग काय झालं की हे शिकत असताना आर्थिक फार परिस्थिती वाईट होती. 10व्या वर्गाची परीक्षा होती तेव्हाची मोठी, आणि त्यांना परीक्षा द्यायला मुख्याध्यापकांनी नकार दिला कारण की त्यांनी फी भरलेली नव्हती. करायचं काय, मग ते बाहेर असे वाट पाहत राहिले किंवा काय करू म्हणून. तेवढ्यात एक गोरा छान तेजस्वी चेहऱ्याचा मनुष्य बाहेर आला आणि त्याने विचारलं, अरे वामन का उभा आहेस, परीक्षा नाही देत का. त्यांनी सांगितलं की काय करणार बाबा, माझ्याजवळ पैसेच नाहीत फी भरायला. अरे असं कसं, म्हणे आयुष्याचं नुकसान होईल तुझ्या. तिने एक चिठ्ठी लिहिली की या मुलाची फी माझ्या पगारातनं कापून घेण्यात यावी. त्या शाळेचे शिक्षक होते ते, आणि त्यांनी ती मुख्याध्यापकांना दिली. मुख्याध्यापकांनी त्याला परीक्षेला बसू दिलं. ते गृहस्थ म्हणजे संघाचे सरसंघचालक झालेले देवरस, बाळासाहेब देवरस आमच्याकडे शिक्षक होते 6 वर्ष. हेडगेवारांनी त्यांना म्हणलं होतं की इथे जा शिकवायला तू म्हणून, उत्तम इंग्रजी शिकवत होते. 6 वर्ष त्यांनी आमच्याकडे शिक्षक म्हणून काम केलेलं आहे विनायकराव देशमुख हायस्कूल. अनायसा विषय निघाला म्हणून सांगतो की ही मुलं इथे आली तर खरी अनाथ विद्यार्थीगृहात राहायला 25 साली 22 साली, पण मग आता ह्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली पाहिजे असं म्हणल्यावर गोपाळराव देशमुख त्यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ 13,000 रुपये, त्या काळातले 13,000 म्हणजे 1927 सालचे 13,000, तेवढी देणगी त्यांनी संस्थेला दिली. त्याच्यातनं विनायकराव देशमुख शेतकी शाळा सुरू झाली. म्हणजे एवढी जागा होती ना, मुलांना शेतीचं शिक्षण मिळालं पाहिजे, सगळ्या पद्धतीचं, शिवणापासून वह्या. आणि काकासाहेब तोळकर स्वतः दुकान लावून बसायचे किंवा ह्या इथे हे दुकान आहे, या दुकानातनं आमच्या मुलांनी केलेल्या वस्तू विकत घ्या आणि त्याच्यातनं संस्थेला काहीतरी मिळेल म्हणून. पण ते पुरत नसे. सुरुवातीला काकासाहेब काय करायचे की ते नोकरी करायचे सकाळी, म्हणजे पूर्ण दिवसभर, आणि बाकी वेळ संस्थेला द्यायचे. मग त्यांच्या लक्षात आलं की मुलांचं जर आई आणि बाप बनायचं असेल तर असं अर्धवट चालणार नाही. त्यांनी नोकरीचा त्याग केला, सोडून दिली आणि संस्थेत येऊन राहिले. तर त्यामुळे ही एक मोठी व्यवस्था उभी राहिली की स्वतः एक माणूस उभा आहे तिथे, सकाळी 5 वाजता उठवतोय मुलांना, आंघोळी घालतोय. आणि लहान लहान मुलं हो, म्हणजे त्यांना स्वतःचं काही करणारी, तर त्यामुळे आई बाप होऊन त्यांचं यांनी केलं. तर हे जे मिसर मी सांगत होतो ते संस्थेचे पुढे सचिव आणि अध्यक्षही झाले. तर 1940 सालापर्यंत अनंत प्रकारचे थोर मोठ्या व्यक्ती या संस्थेच्या अध्यक्ष राहिल्या. त्या अध्यक्ष राहिल्यामुळे प्रत्यक्ष काम करणार नाहीत, पण त्यांचा जो एक आधार असतो पाठीशी किंवा त्यांचं जे एक वलय असतं त्याचा संस्थेला प्रचंड फायदा झाला. म्हणजे जसं मी सांगितलं, न्यायमूर्ती भवानी शंकर नियोगी आहे की नाही, तर त्यांच्यामुळे संस्थेला जागा मिळाली.
आणि बरोबर. दुसरं महत्वाचं म्हणजे पुढे एकूण 3 शाळा संस्थेच्या झाल्या आणि 5,000 विद्यार्थ्यांना ही संस्था शिक्षण द्यायला लागली. म्हणजे समाजात जसं आत जाणं म्हणतात तसं. आणि खूप मोठे म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये आमच्या संस्थेचे लोक हे पुढे आले, म्हणजे विद्यार्थी शिकून पुढे आले. याच्यामध्ये असं या आहे, निमित्ताने विचारावंच वाटतं की म्हणजे जे एक छोटस बीज लावलं की बाबा या माध्यमातून सामाजिक कार्य होईल, समाजात जे कुठेतरी मागे राहिलेला घटक आहे त्याला कुठेतरी एक आधार मिळेल, हे करताना हा विचार तर डॉक्टर हेडगेवारांनी मांडलाच, पण त्याबरोबर इतके सगळे मदतीचे हात आले सोबत आणि त्यांनी सुद्धा हा सगळा जो छोटा रोपटं लावलेला आहे त्याचा एक वटवृक्ष होण्यासाठी मदत केली असं आपण म्हणू शकतो. आणि त्यातून ही जी सगळी नावं तुम्ही घेतली त्या सगळ्या लोकांनी, काहींनी जमिनी दिलेल्या आहेत, काहींनी स्वतः तिथे काम केलेलं आहे. अशा पद्धतीने म्हणजे हा सगळा वृक्ष जो आहे तो फोफावत गेला असं आपण म्हणू शकतो. पण या दरम्यान म्हणजे हे सगळं करत असताना डॉक्टर हेडगेवारांनी कधी म्हणजे या संदर्भात आपलं आणखी काही लिखाण केलं किंवा या संस्थेच्या बाबतीत काय काय पावलं उचलायला पाहिजे याविषयी त्यांचं काय मीटिंग्स होत असतील, बैठका होत असतील, असं काही याविषयी काय सांगू शकता? असं आहे की हे दोघं अभिन्न हृदय मित्र होते, तर त्यामुळे त्या दोघांमध्ये कायम संवाद होता. आणि तू ते बघ, मी हे बघतो, अशा पद्धतीने ते असे. आता मी जे तुम्हाला सांगितलं की बा हे अनाथ विद्यार्थी गृहामध्ये जी मुलं राहायची ती हेडगेवारांच्या सोबत स्वयंसेवक म्हणून काम करायची. म्हणजे जसं काँग्रेसचे अधिवेशन झालं किंवा काँग्रेसचे कार्यक्रम असले तर हीच मुलं तिथेही पुन्हा स्वयंसेवक म्हणून असायची. तर त्यामुळे हा सतत संपर्क होता. म्हणजे असं नाही झालं की बा हे वेगळं झालं तुझं तू पाहन माझं मी बघतो, असं नाही झालं. तो कायम संपर्क राहिला. आणि दरवेळी जिथे गरज असेल त्या ठिकाणी संघाच्याकडनं किंवा एकूणच या सगळ्या मित्रमंडळींकडनं मदत मिळायची. मी आणखीन एक गमतीशीर गोष्ट सांगतो. हे जे मी बाबासाहेब घटाटेंचं उदाहरण दिलं तर तिथं मालगुजार होते, मोठी शेती होती त्यांची धान्यात. त्यांच्या मनात आलं की आपण धान्याचा व्यापार करावा आणि अनाथ विद्यार्थीगृहात अनाथी जागा होती शिल्लक, तर त्यांनी धान्यगंजातनं धान्य घेतलं आणि त्या अनाथ विद्यार्थीगृहाच्या गोडाऊनमध्ये भरून ठेवलं की मग आता भाव वाढला की आपण विकू म्हणून. मध्यंतरी अनाथ विद्यार्थीगृहाची आर्थिक स्थिती इतकी डबघाईला आली की पोरांना खायला अन्न नाही. आता काकासाहेब म्हणायचे पोरं उपाशी मरतात, करायचं काय? तर त्यांनी हळूचकन म्हणलं की अरे चल काढ रे अर्ध पोतं गहू काढ, दळून आणू, आपण पोरांना काहीतरी खाऊ घालू, असं म्हणून त्या गोडाऊन मधलं अन्न वापरायला सुरुवात केली. मग एक दिवस घटाट्यांना वाटलं की बा आपण आता अन्न त्या धान्य विकून टाकावं म्हणून ते आले, तर गोडाऊन रिकामं. म्हणजे शेकडो पोती धान्य संपलेलं. आणि इकडे मिसर आपले हे काकासाहेब त्यांच्या समोर जायला लाजत होते. तर ते म्हणले अरे म्हणे लाजतो काय म्हणे, काही मुलांच्याच कामी आलं, तू काही चोरी तकारी केली म्हणे, काही विकलं म्हणे, काही चिंता करू नको, ईश्वराच्या कृपेने आपल्याला भरपूर मिळालेलं आहे आणि तू जे हिंदू हिताचं कार्य करतो आहेस त्याच्यासाठी अशी अनेक गोदामं आपण त्याच्यामध्ये स्वाहा करायला तयार आहोत. आणि पण काकासाहेब तेव्हा म्हणाले तुम्ही माझ्या डोक्यावर हात ठेवा, त्याच्याशिवाय मला शांती मिळणार नाही. मग त्यांनी ते आजारी होते तेव्हा काकासाहेब, तर डोक्यावर हात ठेवला, म्हणलं की काही चिंता करू नकोस, हे सगळं मी स्वखुशीने केलं आहे असं तू समज. म्हणजे अनाथांसाठी कणव किती असावी. म्हणून मी म्हणलं घटाट्यांचं उदाहरण मी 3 पिढ्यांचं ह्याच्यासाठी दिलं की असं आहे. आणि हे जे मिसर आहेत ना, ह्या मिसरांनी पण प्रचंड काम केलं. हो, एक गंमत सांगतो. अनाथ विद्यार्थी गृहाला पैसे पाहिजेत, काय करायचं? ही मुलं खेड्यापेड्यात फिरायची, पायी जायची आणि मग तिथनं शेतकऱ्यांना म्हणायची की तुमच्याकडे धान्य निघायला, आम्हाला वर्षभर कुठलं पाहिजे धान्य द्या. आणि भारतातला अन्नदाता शेतकरी आहे तो त्यांना द्यायचा, ते आणून वर्षभर ते धान्य पुरायचं. परंतु चणचण कायमची राहिली. म्हणजे असं नाही झालं की बा खाऊन पिऊन सुखी, असं कधी नाही राहिलं. सतत मागत राहायला लागलं. आणि शेवटी काय असतं की सामाजिक कार्य हे पदराला खार लावून करायचं. त्याच्यामध्ये काकासाहेब तोळकर स्वतःच भणंग तिथे, म्हणजे त्यांचे खाण्याचे वांदे आहे की नाही. 1940 साली हेडगेवार गेले, पण गेले तरीही ही जी व्यवस्था होती ती चालू राहिली, संपर्क चालू राहिला. म्हणजे देवरस स्वतः शिक्षक होतेच तेव्हा. म्हणजे गुरुजी गोळवलकरांनी सरसंघचालक म्हणून अंगात खांद्यावर जबाबदारी घेतल्यानंतरही हा संपर्क कायम होता, चालू होता. 1951 साली यात्रेसाठी म्हणून तोळकर गेले हिमालयामध्ये आणि बद्रीनाथच्या यात्रेला म्हणून. आणि तिथे गेले तर तिथे त्यांना डायरिया झाला आणि ते चमोली म्हणून एक गाव आहे 40 किलोमीटर दूर,
तिथे त्यांचं देहावसान झालं. आणि ते इकडे कळायलाही वेळ लागला. हो, म्हणजे तेव्हा तेव्हा असं मोबाईल नव्हता फिरवला आणि कळलं असं. त्यांच्या खिशामध्ये काही जे सापडलं त्याच्यावरून त्यांनी संपर्क केला आणि मग पाठवायचं कोणाला, तर त्यांना पुत्रवत असलेल्या मिसर, ऍडव्होकेट मिसर झाले ते त्यांना तिथे पाठवलं. ते गेले आणि मग त्यांचं सगळं साहित्य, त्याची ओळख पटून वगैरे घेऊन आले. त्यांच्या ज्या पादुका आणल्या त्याच्यावरतीच आता त्यांची समाधी बांधलेली आहे. कारण की त्यांना विचारलं काय केलं, तर नाही चिरा नाही पणती म्हणतो की नाही, तसं त्यांनी त्यांच्यावर अंत्यसंस्कार म्हणून त्यांचा देह गंगार्पण केलेला होता तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे. आणि त्यामुळे काय म्हणतात त्याला, ते काहीही मागे न ठेवता जसा आला तसा तो माणूस गेला. पण काकासाहेब तोळकरांचे उपकार इतके आहेत की आज प्रचंड म्हणजे हजारोच्या संख्येत विद्यार्थ्यांना त्यांनी पोटापाण्याला लावलं, शिक्षण केलं, सगळं केलं. त्यामुळे हेडगेवार, तोळकर यांनी मिळून हे जे काम केलेलं आहे हा तसा अपरिचित पैलू आहे. कारण कसं आहे की यांनी एकदा संघाचं काम चालू केल्यानंतर त्यांनी अनाथ विद्यार्थी गृहात फक्त काकासाहेब तोळकरांचं नाव येईल असंच म्हणलेलं. त्यामुळे हेडगेवारांचं नाव कुठे येणार नाही, येणार सगळीकडे काकासाहेब तोळकरांचंच नाव. पण उभं केलेलं काम सुरुवातीचं आहे त्याच्यात हेडगेवार आहेत. परंतु आपलं जे काम आहे ते करून आपण नामानिराळे राहणं ही जी संघाची पद्धत आहे ती तेव्हापासूनची आहे. तर त्यामुळे त्यांनी केलं, त्यांना त्यांचं श्रेय नको आणि काही नको, पण काम झालेलं असलं पाहिजे, हा तो विषय होता. आता ही संस्था म्हणजे जसं RSSला आता 100 वर्ष पूर्ण होतील तशाच पद्धतीने इथे ही संस्था सुद्धा 100 वर्ष आता अथकपणे सुरू आहे. अशीच मुलं जे ती त्याच्यामध्ये येत राहिली, ती शिकत राहिली, त्यांना जे काही जी गरजवंत आली आणि त्यांनी स्वतःचं जे काय आयुष्यामध्ये या सगळ्या संस्थेतून घेतलं आणि पुढे ती मोठी झाली, यशस्वी झाली असं आपण म्हणू शकतो. तर त्या आत्ताचा हा प्रवास जो आहे तो कसा आहे, म्हणजे या पुढच्या निधनानंतरचं डॉक्टर हेडगेवारांचं निधन झाल्यानंतर तर ती संस्था वाटचाल करत होती, पण आज 100 वर्ष झालेली आहेत या संस्थेला, तर कशा पद्धतीने संस्था सुरू आहे? संस्था चांगली चालू आहे. संस्थेची इमारत आहे, संस्थेजवळ पैसे आहेत म्हणजे आणि लोक अजूनही दान देत आहेत. परंतु आता काय झालं, मध्यंतरी कोविड काळामध्ये थोडी फार अडचणीची परिस्थिती झाली होती. तर त्यामुळे आम्हाला सगळ्या मुलांना परत पाठवावं लागलं जिथे त्यांचे नातेवाईक कुणी असतील काय असतील तसं म्हणून. ते एक महत्वाचा भाग झाला. आणि दुसरं महत्वाचं असं झालं की मध्यंतरी स्थिती वाईट झाल्यामुळे मिसर साहेबांनी निर्णय घेतला की चला आपण आता सरकारी अनुदान घेऊया. आधी अनुदान घेत नव्हतो पण नंतर अनुदान घेऊया. सरकारी अनुदान घेतलं की तुमच्यावर वेगवेगळी बंधनं येतात. मग त्यामुळे सरकारने म्हणलं या मुलांना ठेवा की ठेवा, त्यांना घेणं भाग आहे तुम्हाला. मग सरकारी नियम आले. तो पूर्ण म्हणजे संस्थेचं जे स्वायत्त रूप होतं ते थोडंसं हॅम्पर झालं, यात काही संशय नाही. आणि मग काय झालं की मग ज्यांच्यावरती काही ज्युवेनाईल केसेस आहेत अशी पण मुलं संस्थेमध्ये पाठवण्यात आली. आणि संस्थेमधलं जे पवित्र वातावरण असं होतं ते जरा गडबडलं. कारण की या मुलांना ते तुमच्याशी काही घेणं देणं नाही ना. त्यांनी ऑलरेडी अपराध केलेले आहेत, त्यांच्यावरती संस्कार झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बाकी पण मुलं बिघडायला लागली. कारण की ते सतत 24 तास ते संपर्कात राहणार, हा एक मोठा वाईट हे लक्षात आला. मग संस्थेने नंतर निर्णय घेतला आता एवढ्या की बाबा आपल्याला सरकारी अनुदाने नको आणि सरकारकडनं येणारी मुलंही नको, आपण आपलं जसं जमेल तसं पूर्वीच्या पद्धतीने चालवता येईल तसं चालवू, कमी प्रमाणात चालवू पण तसं चालवू. आणि त्यामुळे आता आम्ही सरकारी अनुदान घेत नाही. आमच्याकडे आता संघाची जी एक विद्यार्थ्यांची योजना आहे त्या योजनेतनं मुलं आम्ही ठेवून घेतो, त्यांचे पूर्ण हे करतो आणि हळूहळू आम्ही ती अधिक चांगल्या पद्धतीने मोठ्या संख्येत करू. कारण की आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पूर्ण आहे, म्हणजे 200-250 मुलं राहतील अशी सोय आहे. आणि दुसरं म्हणजे ही संस्था राजकारण निरपेक्ष ठेवली प्रकर्षाने. तर त्याच्यामुळे बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुलेंनी त्यांच्या ह्याच्यामध्ये जो जनता दरबार झाला त्यात घोषणा केली की मी संस्थेला 3 लाख रुपये देतो, तुम्ही बांधा आहे वसतिगृह. आणि ती पूर्ण केली. म्हणजे ते खरं म्हणजे सत्तेतनं गेले पण जायच्या आधी त्यांनी या PA ला बोलवलं, अरे माझी एक सही करायची राहिली आहे असं म्हणून ह्या 3 लाखाच्या ह्याच्यावर सही केली आणि मग ते पाय उतार झाले. म्हणजे अनाथांबद्दलचा कळवळा किती असतो ते. सुधाकरराव नाईक जे मुख्यमंत्री होते आपले, त्यांनी 10 लाख रुपये दिले. म्हणजे सरकारने आमच्याकडे पूर्ण लक्ष दिलं, सरकारने पूर्ण मदत केली. म्हणजे आमच्याकडे अगदी सगळे मुख्यमंत्री येऊन गेले. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे थोडे मोठे लोक
म्हणजे पंडित मदन मोहन मालवीय सुद्धा येऊन गेले. भवानी शंकर नियोगित अध्यक्षच होते. म्हणजे माझ्याजवळ ती नावच आहेत की बाबा कोण कोण येऊन गेले म्हणून. मी अगदी 2-3 नावच घेतो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किंवा किती लोक येऊन गेले म्हणून. पहा, गोभक्त बाळकृष्ण चोंडे महाराज येऊन गेले, पंडित मदन मोहन मालवीय येऊन गेले, लाला लजपतराय येऊन गेले. आणि या सगळ्यांनी आम्हाला, हे मी तुम्हाला दाखवतो, अशा पद्धतीने स्वतःच त्यांचा फोटो आहे, त्यांनी लिहिलेलं या ठिकाणी असं आहे, खाली त्यांची स्वाक्षरी आहे. म्हणजे आमच्याकडे हे एक प्रकारचं काय म्हणतात त्याला, ते गॅझेटच आहे की इतक्या माणसांची हस्ताक्षर आमच्याकडे आहेत, इतक्या माणसांच्या स्वाक्षऱ्या आहेत आणि त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आहेत. म्हणजे जसं कस्तुरबा गांधीजींनी म्हणलं की बाबा यांना तुम्ही काहीतरी शिकवा, हस्तकला शिकवा, आणि त्यांनी सांगितलं, गांधीजींनी नंतर येऊन त्यांच्या सांगण्यामुळे गांधीजी आले आणि त्यांनी ते पाहिलं आणि मग आमच्याकडे सगळ्या प्रकारचं हे शिक्षण चालू झालं. आमच्याकडे मोठं वर्कशॉप होतं ज्यातनं ही मुलं शिकायची, आपल्या पायावर उभी राहायची. गंमत म्हणजे आमच्या या विद्यार्थ्यांपैकी पुढे त्यांनी संस्थेचा कारभार पाहिलाय. म्हणजे मिसर स्वतः संस्थेच्या हे होते, विद्यार्थी अनाथ होते, ते संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष झाले. हे महत्वाचं आहे. आमचे अकृ देशपांडे आज 80 वर्षाचे आहेत, पण किती निरलसपणे आणि ज्याला म्हणतात झोकून देऊन स्वतःच्या तब्येती, वयाच्या 78व्या वर्षी 2 व्हीलरवरनं 5 किलोमीटर गाडी चालवत माणूस येतो संस्थेमध्ये. आणखीन काय पाहिजे. म्हणजे आजकालच्या तरुणांनी लाजावं अशी ही स्थिती आहे. तर त्यामुळे आमचे M.R. जोशी जे संस्थेचे अध्यक्ष होते, त्यांनी किती करावं आणि किती नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, ते शब्द कमी पडतील इतकं माणसांनी या संस्थेला दिलेलं आहे. आता त्या M.R. जोशींचे चिरंजीव जयेंद्र जोशी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि घटाटेंचे हे नृसिंह घटाटे सचिव आहेत. म्हणजे ज्याला फॅमिली ट्रेडिशन म्हणतात तसं चालू आहे. कारण की ती झील ज्याला म्हणतात की नाही आपण केलं पाहिजे ती आहे ह्याच्यामध्ये. आणि म्हणून संस्था चालू आहे, संस्था बिघडली नाही. ह्याच्या मागचं कारण हे आहे की ह्याच्या मागची जी त्यागाची भावना आहे ती कायम राहिली. आता गंमत सांगतो, म्हणजे एक तुम्ही जे आता म्हणालात की एवढे सगळे लोक, म्हणजे अर्थात या सगळ्यांमध्ये कुठेही निस्वार्थीपणे सगळे काम करायचे आपल्याला, म्हणजे त्यासाठी आपल्याला काय त्याच्यातून मिळणार आहे, काहीतरी आर्थिक आपल्याला काहीतरी फायदा आहे किंवा आणखी कोणताही फायदा आहे असा कोणताही विचार न करता पूर्णपणे निस्वार्थीपणे या सगळ्यांनी आपापलं योगदान दिलेलं आहे. म्हणजे हेच खरं तर या संस्थेचं यश म्हणायला पाहिजे की इतकी वर्ष ही संस्था चालली आहे. त्याच्या मागचं कारण जे आहे ते हे सगळे असे लोक या संस्थेत जोडले गेलेत हेच असलं पाहिजे. उदाहरण सांगतो मी गमतीशीर. मी संस्थेच्या कामात होतो, मिसर साहेबांचा माझ्या पाठीवर हस्त होता. म्हणजे ते सांगायचे की अरे भिडे आपल्याकडे खूप डोनर्स घेऊन येतो बरं का असं म्हणून. तर आणि मुख्य म्हणजे आमच्या संस्थेत जेव्हा 140-50 मुलं असतील त्यातली फक्त 37 ब्राह्मण होती, बाकी सगळी अन्य ह्याची होती. तर त्यामुळे इथे जातपात वगैरे असं उच्च निचता काही नाही. हे महत्वाचं. हा हिंदुत्वाचा मूळ संस्कार संस्थेने जपलेला आहे की जातपात काही नाही, सोदरा सर्वे हिंदू, असा हिंदवा सोदरा सर्वे, सगळे हिंदूच आहेत असं म्हणून ते काम झालं. तर त्यामुळे गंमत अशी आहे की एकदा मी मिसर साहेबांकडे गेलो होतो तर तेव्हा विषय निघाला कसं काय, अरे म्हणे काम करत राहायचं असतं, आपल्याला कोणती जबाबदारी आहे नाही आहे, पद आहे नाही आहे, असा काही विषय नाही आहे म्हणे. मी साधा अनाथ विद्यार्थी होतो, संस्थेमुळे मी अध्यक्ष पदापर्यंत पोचलेलो आहे, त्यामुळे काम करणं हे महत्वाचं लक्षात ठेव. तर 16 साली मी जेव्हा निवृत्त झालो तेव्हा मी तर साधा माणूस ना, संस्थेत काही पदाधिकारी नव्हतो, पण तेव्हा संस्थेचे अध्यक्ष जे मधुकरराव जोशी ते स्वतः माझ्या निवृत्तीच्या प्रसंगी आले आणि त्यांनी आशीर्वाद देऊन म्हणलं की आता माझ्या मागचं अनाथ विद्यार्थी गृहाची चिंता नष्ट झाली, कारण की आता भिडे उद्यापासून अविगृहाचं काम करतील. आणि दुसऱ्या दिवशी मला त्यांनी संस्थेत व्यवस्थापक म्हणून बोलवलं आणि मग मी म्हणलं की मी तर तुमच्यासारखंच विनाशुल्क काम करीन. ते म्हणे असं नाही म्हणे, संस्थेचा नियम आहे, तुला काहीतरी पैशाचे घ्यावे लागतील. मग तब्बल 2000 रुपये महिना मला त्यांनी पैसे द्यायचं सांगितलं. मी 1 वर्षभर काम केलं. वर्षभर काम केल्यानंतर परंपरेनुसार या 12 दुणे 24,000 1,000ची भर टाकली आणि संस्थेला ते पैसे डोनेट करून परत देऊन टाकले की बाबा मला पैसे घ्यायचे नाही, मला फक्त हे काम करायचं होतं, परंतु एकूण या व्यवस्थेमध्ये मी फारसा फिट आहे असं मला दिसत नाही आहे, मी काम करीन पण मला पद नको असं म्हणून मग मी पाय उतार झालो. पण त्यांनी अगदी हे माझ्याकडनं वदवून घेतलं की तू असो की नसो तुला संस्थेत काम करायचंच आहे. म्हणलं अहो इथे कोणी दगड आणून बसवला तरी तो काम करेल, त्यामुळे आपण काय चिंता करायची, आपण फक्त त्यांना सहकार्य करायचं एवढंच आहे म्हणून. अशी आमच्या संस्थेची एक हे आहे. मी तर सगळ्यांना आवाहन करतो की नागपुरात आला तर अविगृहाला भेट द्या.
आमचे आता जी काय 5-7 मुलं आहेत त्यांची भेट घ्या, संस्थेबद्दल माहिती करून घ्या आणि संस्थेशी जुळून राहा. जितके लोक जुळतील जास्तीत जास्त तितकं चांगलं. खरोबर. तुम्ही हा सगळा जो काय इतिहास सांगितलात या संस्थेशी जोडलेल्या माणसांचं, त्यांची भावना या संस्थेबद्दलची आणि त्यांनी दिलेले योगदान, हे सगळं पहिल्यांदा खरोखरच अप्रूप वाटतं की एखादी संस्था इतकी वर्ष चालते. आजकाल आपण पाहतो की छोट्या छोट्या संस्था सुरू होतात चांगल्या उद्देशाने, पण नंतर भरकटत जातं सगळं कार्य. पण इतकी वर्ष अनेक लोक चांगली जोडली गेली आणि त्यांनी आपापलं योगदान देत ही संस्था मोठी केली. आणि इतकी वर्ष म्हणजे 100 वर्ष एखादी संस्था चालू राहणं आणि त्यातून अनेक चांगले लोक तयार होणं आणि त्यांनी सुद्धा ते जबाबदारीने पुन्हा या संस्थेसाठी हातभार लावणं, हे खूप मोठं कार्य आहे. आणि त्याच्या मागे निश्चितपणे डॉक्टर हेडगेवारांची एक विचारांची एक बैठक जी त्यामागे दिलेली आहे ती अर्थात त्याला कारणीभूत आहे हे आपण म्हणू शकतो. तुम्ही इथे आलात आणि सगळी ही माहिती, ही सगळी पार्श्वभूमी, हा इतिहास आम्हाला सांगितलात. तुमच्या श्रोत्यांनाही ते आवडेल ही सगळी संस्थेचं हे कार्य. आणि त्यातून एक अशी संस्था जी आहे जी इतकी वर्ष काम करते, हा इतिहास सुद्धा लोकांना निश्चितपणे एक संग्रही ठेवावी अशी माहिती तुम्ही दिलेली. खूप खूप आभारी हो. नमस्कार. नमस्कार. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.